नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज अद्वैतचा होता ग्रॅज्युएशन डे. हे बघा, अद्वैत रेडी होऊन बसलेला आहे ऑलरेडी. मी पण आता मस्तपैकी फ्रेश झाले. त्याला अगोदर नाश्ता दिला छान पद्धतीने आणि त्यानंतर ना स्वतः फ्रेश होण्यासाठी दिले. आज जरा गडबडीचा दिवस होता. तुम्ही बघू शकता की डोळ्यावर भरपूर सूज आहे. 10th एक्झाम चालू आहे. त्याच्यातच अद्वैतचा ग्रॅज्युएशन डे आला होता. त्यामुळं मग रात्री यायला थोडंसं लेट झालं होतं मला ट्युशन्सवरून. पण सकाळी पटकन लवकर आम्ही आवरलं आणि तयार झालो अद्वैतच्या ग्रॅज्युएशन डेसाठी. आता ग्रॅज्युएशन डे आपल्या काळी काही असं नव्हतं बरं का. पण ठीक आहे, आता जग बदलत चाललंय आणि मुलांच्या खुशीसाठी शाळासुद्धा फार छान-छान ॲक्टिव्हिटी शोधून काढतात आणि त्या ते वेळोवेळी करत असतात. आता अद्वैतचा नाश्ता होतोय, तोपर्यंत तर माझं पटकन उरकून घेतलं आणि मला असं वाटलं, की ग्रॅज्युएशन डेवरून आल्यानंतर ना मला ट्युशनला फास्ट जाता येईल. पण मला थोडासा वेळ तिथे गेला. कारण मी एक्स्पेक्ट केलं नव्हतं, की इतका छान कार्यक्रम असेल. आम्हाला वाटलं फक्त थोडंसं आपलं रिपोर्ट कार्ड वगैरे देतील आणि त्यानंतरनं संपेल. पण छान असा कार्यक्रम झाला. प्रत्येकाला त्यांनी व्यवस्थित अटेंड केलं 10-10च्या बॅचमध्ये. पेपर्स मुलांचे दाखवले. त्यानंतरनं त्यांची प्रोग्रेस सांगितली आणि ही त्यांची शेवटची बॅच होती ना यू-के-जी. आता नेक्स्ट इयर मुलं दुसऱ्या शाळेमध्ये जाणार होते. तर आम्ही निघालो शाळेला जाण्यासाठी. आम्ही पूर्ण तयारी केली अद्वैतची. त्यानंतर अद्वैतने देवाचं दर्शन घेतलं. मग आता स्कूलला चाललो, पण अजून आज पहिल्यांदा आम्ही खूप लवकर निघालेलो होतो. तर म्हणलं वेळ आहे तर चला टीचरसाठी थोड्याशा स्वीट्स घेऊन येऊया. मग अगोदर आम्ही गेलो स्वीट्स आणण्यासाठी. अद्वैत तर फारच जास्त एक्साइटेड होता. आता मंडळी झालं असं ना, की त्या दिवशी अद्वैतपेक्षा जास्त म्हणूयात आपण, की मी सेंडी झाले होते. कारण माझं शेड्यूल असं असतं सकाळचं येऊन त्याला रेडी करून शाळेला पाठवणं आणि त्यात मुलं लहानच, खायला-प्यायला थोडासा वेळ लागणार आणि थोडंसं त्याला जायला उशीर होणार आणि अगोदरच्या काळासारखं नाहीये मंडळी, की एकत्र फॅमिली आहेत, आजी-आजोबा आहेत, काका-काकू आहेत, तर आपण नसल तर ते सांभाळून घेतील. आता आणि आईसुद्धा पूर्वीसारखी आता घरी नाहीये, आई पण जॉबला जाते. तर त्यामुळे फार हेक्टिक होतं, की 2च सिंगल पॅरेंट आहोत आम्ही आणि आम्ही दोघांनी मिळून आपले जॉब करून ह्याला सगळं व्यवस्थित त्याचा अभ्यास, शाळेवर पाठवणं वगैरे कधी-कधी माझ्याकडून थोडंसं लेट वगैरे व्हायचं. पण तरी पण शाळेच्या लोकांनी खूप सांभाळून घेतलं आणि अद्वैत हुशार खूप आहे. पण त्याने सुरुवातीच्या काळात त्यांना मला थोडंसं शाळेला जायला त्रास दिला कारण कोरोनाच्या पिरियडमध्ये आम्ही दोघंच होतो. आमच्या दोघांसोबतच तो राहत होता आणि टीचर्सनी खूप छान मात्र त्याला सांभाळून घेतलं. लिटिल बेरीज स्कूलचा जो स्टाफ आहे तो अतिशय उत्तम आहे. मी सांगू शकते, की फर्स्ट इयर तो गेला त्यावेळेस त्याला चारू मॅम होत्या टीचिंगसाठी. त्यांनी तर त्याला इतका हात धरून शिकवलंय, की मी म्हणजे तिथले पॅरेंट्स जे आहेत ना, आई-वडिलांसारखी काळजी घेतात मुलांची. मी फार म्हणजे फारच जास्त त्या दिवशी भावूक झाले. मला फार रडायला आलं. कारण इथे दुसरं कोणी नव्हतं मला मदतीसाठी. पण ह्या टीचिंग स्टाफ जो होता लिटिल बेरीचा त्यांनी मला खूपच चांगली मदत केली. थँक्स टू चारू मॅम, जिनल मॅम, वैशाली मॅम आणि सगळा स्टाफ. इव्हन मावशी वगैरे ह्यांनी सुद्धा आम्हाला खूप छान सपोर्ट केला. त्यांच्यामुळे आमच्यासाठी हे पॅरेंटिंग थोडंसं अजून ईझी झालेलं आहे. फॉर शुअर नेक्स्ट मला फ्युचरमध्ये जर कुणी विचारेल स्कूलचं नाव, तर त्यासाठी मी 1001% लिटल बेरीलाच अप्रोच करेल किंवा त्यांना त्यांचंच नाव सगळ्यात अगोदर सजेस्ट करेल. त्यांनी छान पद्धतीने मुलांना आपले ग्रॅज्युएशन सेरेमनीचे ड्रेसेस घातले. त्यानंतरनं त्यांना छान पद्धतीने रॅम्प वॉक वगैरे झाला. मग प्रत्येक मुलाचं आम्हाला जे प्रोग्रेस कार्ड त्यांनी दाखवलं होतं, तर ते आम्ही बघितलं. छान पद्धतीने अद्वैतची तर खूप जास्त प्रोग्रेस झालेली आहे. अभ्यासाच्या बाबतीत तो पहिल्यापासूनच हुशार होता म्हणा. पण अभ्यासातही तो म्हणजे स्टेबल नव्हता. त्याला काम करण्यासाठी किंवा शांत एका जागी कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी टीचर्सनी खूप जास्त मला हेल्प केली. आणि बऱ्याचदा असं होतं ना, की मी टीचर आहे, मी बऱ्याच मुलांना शिकवते. पण ह्या एजची मुलं सांभाळणं फार हार्ड आहे. इतक्या कमी वयाच्या मुलांना जागेवर आणणं म्हणजे बसवणं एका जागी फारच हार्ड टास्क आहे हा. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आमच्या अद्वैतचा नंबर आला त्यावेळेस आम्ही गेलो छान पद्धतीने त्याचं सर्टिफिकेट घेतलं. आता त्याचा लिटिल बेरीजला प्रवास संपला होता, पण आम्ही ट्राय करूयात ऑलिम्पियाड वगैरे याच्या माध्यमातून आम्ही लिटिल बेरीजला कनेक्टेड राहूयात. आणि इथून पुढे आता बघू अद्वैत नवीन कुठल्या स्कूलमध्ये जातोय, तिथे कसा ॲडजस्ट होतोय. शाळा ज्या आहेत ना, त्या येणार, जाणार, बदलत राहणार. पण तिथल्या ज्या मेमरीज आहेत मुलांच्या आठवणीमध्ये कायम राहणार. या शाळा मुलांना घडवण्यामध्ये खूप महत्त्वाचं काम करतात आणि ही तर सगळ्यात पहिली शाळा होती. तर ही पहिली शाळा मुलांच्या जडणघडणीमध्ये खूपच जास्त प्रभाव टाकणारी ठरली आणि याच्यामधून माझा मुलगा खूप छान पद्धतीने पुढे आला. त्याला त्याचे सगळे स्किल्स समजले आणि मेन म्हणजे इथल्या ज्या टीचर्स आहेत त्यांनी खूप छान त्याला सांभाळून घेतलं. आईसारखं त्या काळजी घेतात मुलांची. हॅट्स ऑफ टू ऑल टीचर्स अँड लिटिल बेरी स्टाफ की ते मुलांना इतक्या छान पद्धतीने सांभाळतात. एज्युकेशनल थिंग्स पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करवून घेतात. अद्वैतने छान पद्धतीने मॅमला काय केले थोडेसे स्वीट्स दिले असाचा रिझल्ट असल्यामुळे छान मॅडमचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ना आम्ही आलो आमच्या घरी येण्यासाठी. अद्वैत खूप जास्त एक्साइटेड होता. त्याला वाटलं आज आई-वडील माझ्या स्कूलमध्ये आले. तो भारी फील करत होता. पण त्याला माहिती नव्हतं आज त्याचा लिटिल बेरीजचा लास्ट डे आहे म्हणून. आम्ही पण खूप जास्त मिस करू स्कूलला.
मध्ये टीचर स्टाफची भेट होतच राहील आणि पुढच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज थ्रू टीचरसोबत कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न नक्की करूयात. आणि कोणाला जर आपल्या प्री प्रायमरी स्कूलसाठी मुलांसाठी जर आपल्या सूस एरियामध्ये स्कूल हवी असेल तर ही बेस्टेस्ट स्कूल आहे. ह्याच्यापेक्षा बेस्टेस्ट स्कूल तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हे माझ्याकडून तुम्हाला एकदम काय म्हणतो आपण फीडबॅक, प्युअर फीडबॅक आहे आणि एकदम खरा फीडबॅक मी तुम्हाला देतीये. चला तर आता भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.